फिजिक्स अँड मॅथ अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण मॅथेमॅटिकल लॉजिकचा एक्सरसाइज 1.3 चा क्वेश्चन नंबर 4 पाहणार आहोत. या अगोदर मी तुम्हाला कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय भानगड आहे ते सांगतो. तर मला लक्षात ठेवा, कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह हा फक्त इफ देनच्या वाक्यालाच लागतो आणि इफ देनचं वाक्य इम्प्लाइज न दर्शवल्या जाते. तर मला लक्षात ठेवायचं माझं म्हणणं काय आहे बा. तर माझं म्हणणं आहे बा, कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह ऑफ आहे ना कंडिशनल स्टेटमेंट कसं असते बा. तर मी पहिला नियम शिकवतो का, इफ P implies Q is any given statement then converse. पहिला नियम शिकवत आहो, converse of P implies Q is Q implies P. याचा अर्थ बघा, असं जर देऊन असन तर असं मांडायचं आपल्या आडाण्या भाषेत. समोरचा मांग करायचा, मागचा समोर करायचा. पहा ना, P implies Q आहे तर Q implies P. मागचा समोर आला, समोरचा मांग गेला, असं लक्षात ठेवा बस. दुसरा नियम का बा, इनव्हर्स. इनव्हर्स ऑफ P implies Q. तर बा कसं मांडायचं, तर काहीच नाही, याचं निगेशन याचं निगेशन, म्हणजे निगेशन P इथं लिहून राहिलो, निगेशन P implies निगेशन Q. बस एवढं करायचं आहे. आणि तिसरं आहे ज्याचं नाव आहे कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह ऑफ P implies Q is. ठीक आहे, काहीच अक्कल नाही करायची बा, याले मांग करायचं याले समोर करायचं. म्हणजे काय केल्या जाते बा, तर निगेशन Q implies निगेशन P. नेहमी एक सिंगल वाक्य कधी विचारणार नाही, विचारलं तर तीनही वाक्य सोबत विचारते. कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. इनव्हर्स मांडल्याबरोबर समोरचं मांग करायचं, मागचं स्टेटमेंट समोर लिहायचं. एवढं केलं तर कॉन्ट्रा पॉझिटिव्ह भेटते. मग डोक्यात ठेवायचं बघा, इफ देनचं वाक्य असलं तर समोरचं मांग मागचं समोर म्हणजे कॉन्व्हर्स. त्याच्यानंतर बा लक्षात ठेवायचं, इनव्हर्स पाहिजे असेल तर जसं आहे तसंच वाक्य, म्हणजे पहिल्याचा निगेशन इम्प्लाइज दुसऱ्याचा निगेशन. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह म्हणजे काय करायचं, इनव्हर्सचा मागचा भाग पुढे लिहायचा आणि पुढचा भाग मागे लिहायचा. एवढं जर झालं असं तर मी पहिलं स्टेटमेंट सांगत हाव का बा, इफ x लेस दॅन y देन लक्षात ठेवायचं x स्क्वेअर लेस दॅन y स्क्वेअर. बस आपल्याला एवढं करायचं आहे. फॉर आहे ना एक्स वाय बिलॉंग्स टू आर, या कंडिशनचं काही अर्थ नाही. हे आहे मात्र याचा कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह कसा लिहायचा, तर स्टायलिश लिहायचा. पाहणाऱ्याला, परीक्षकाला आनंद झाला पाहिजे. लक्षात ठेवा, इफ आणि देन हे लिहिल्या जात नाही. कशामध्ये बा, तर P आणि Q. तर मग काय नियम आहे काय, इफच्या नंतरचा जो स्टेटमेंट असेल तो P न दाखवायचा, देन लिहायचा नाही, त्याचा पुढचा जो असेल तो Q न दाखवायचा. ठीक आहे, तर मग P झाला बा x लेस दॅन y, Q झाला x स्क्वेअर लेस दॅन y स्क्वेअर. चलो बोलो. याच्यानंतर इफ देन म्हणजे काय न दाखवल्या जाते, इम्प्लाइज न. तर बा लक्षात ठेवा, लिहिताना कसं लिहायचं आहे, सिम्बॉलिक फॉर. सिम्बॉलिक फॉर असं दोन टिंब करायचं. ह्या P झाला, ह्या इम्प्लाइज Q, म्हणजे इफ देनचं वाक्य असं दाखवल्या जातं. आता याचं कॉन्व्हर्स पाहिजे. काय पाहिजे बा, कॉन्व्हर्स. तर एक नंबर टाकायचा, इथं लिहायचा कॉन्व्हर्स. P implies Q चं कॉन्व्हर्स कसा राहील बा, तर Q implies P. याचा अर्थ होतो बा, मागचं स्टेटमेंट समोर लिहा आणि समोरचं स्टेटमेंट मागे लिहा.
ठीक आहे. इफ देन सब लिहायचं, फक्त याले पुढं लिहायचं आणि याले मागं लिहायचं, बाकी काही नाही. चलो बोलो, तर काय होणार आहे? इफ x स्क्वेअर लेस दॅन y स्क्वेअर देन x लेस दॅन y, कंडिशन पण घासून टाकायची, x y बिलॉंग्स टू r. हे झालं तुमचं कॉन्व्हर्स. काय आहे हो याच्यात? असं तोत्या पाठ केला तर समजणार नाही. चांगलं डोक्यात ठेवा. कॉन्व्हर्स म्हटलं तर समोरचा मागन, मागचा समोर. आता दुसरा सांगून राहिलो इनव्हर्स. तर बा काय करायचं? इनव्हर्सचा अर्थ काय होते? पहिल्याचा निगेशन, दुसऱ्याचा निगेशन. म्हणजे बा कसं मांडायचं आहे? बा का निगेशन p इम्प्लाइज निगेशन q. पाहून घे, पहिल्याचा निगेशन, दुसऱ्याचा निगेशन, ह्यामध्ये इफ देन येणारच आहे. म्हणजे हे पाहायचं सरळ आणि याले पाहून लिहून टाकायचं. इफ जमलं का नाही? इफ निगेशन p म्हणते, या इम्प्लाइज साठी इफ देन निगेशन p. इफ x लेस दॅन y, तर x लेस दॅन y, तर बा लक्षात ठेवा, तुम्ही सांगितलं का लेस दॅन जर असला तर याला ग्रेटर दॅन इक्वल टू लिहिल्या जाते. ठीक आहे. समजा कोण्या विद्यार्थ्यानं म्हटलं का सर मी असा लिहून टाकतो का x इज नॉट लेस दॅन y, समजते का? देन असं x स्क्वेअर, आता इथं निगेशन q आहे, देन x स्क्वेअर डज नॉट लेस दॅन आहे, इज नॉट लेस दॅन y स्क्वेअर. इथं कंडिशन जशानं तशी लिहायची. तर बा हे पण बरोबर आहे. 100% ॲक्युरेट जर पाहिजे असेल तर बा आपल्याला ग्रेटर दॅनच वापरा लागल, ग्रेटर दॅन इक्वल टू. तर काय सांगणार आहे बा? तर x लेस दॅन y आहे, तर इथं लिहायचं दॅट इज. लेस दॅन असलं तर आत्ताच सांगलं होतं, काल सांगलं होतं बा, याच्या अगोदरच्या व्हिडिओ सांगला होता. लेस दॅन असला तर ग्रेटर दॅन इक्वल टू y. समजते का? इथं लिहायचं दॅट इज इफ x greater than equal to y, then x square, इथं लेस दॅन आहे तर ग्रेटर दॅन इक्वल टू y स्क्वेअर. कंडिशन लिहून टाकायची, xy बिलॉंग्स टू r. हे होईल तुमचं परफेक्ट निगेशन, सॉरी परफेक्ट काय रे बात? इनव्हर्स. आता आपल्याला तिसरं पाहिजे, ज्याचं नाव आहे कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. तर बा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह पाहिजे असेल, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह, तर बा काय करा लागेल बा? तर काहीच अक्कल लावायचं कामच नाही आहे. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह बद्दलची ट्रेनिंग देता. थोडंसं जर इकडं पाहिलं तर इनव्हर्स सांगते निगेशन p इम्प्लाइज निगेशन q. तर कॉन्ट्रा पॉझिटिव्ह सांगते मागचा समोर करा, समोरचा मागं करा, निगेशन q इम्प्लाइज निगेशन p. बस एवढं करायचं आहे बा का? ह्या इफ आहे जशानं तसं, ह्या समोर येईल, ह्या मागं जाईल. याले म्हणते कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. सांगायचं तात्पर्य हे आहे का फॉर्म्युल्यातले की पॉइंट डोक्यात घ्या, जेणेकरून जड जाणार नाही. लवकर बोला. म्हणजे कसं मांडता येते बा? तर इफ हे समोर घ्यायचं आणि हे मागं घ्यायचं आहे. x स्क्वेअर ग्रेटर दॅन इक्वल टू y स्क्वेअर, देन x ग्रेटर दॅन इक्वल टू y. कंडिशन लिहून टाकायची, xy बिलॉंग्स टू r. चलो बोलो. हे झाले बा तुमचे पहिला स्टेटमेंट पूर्ण झाला. ठीक आहे. याच्यानंतर मी दुसरं स्टेटमेंट सांगत आहोत. आता याने मिटवून टाकतो म्हणजे त्रास कमी होऊन जाईल. लक्षात ठेवा. दुसरं स्टेटमेंट काय आहे बा याचं? तर बा सोपे सोपे स्टेटमेंट आहे. ए फॅमिली बिकम्स लिटरेट. दुसरा स्टेटमेंट सांगत आहोत. ए फॅमिली बिकम लिटरेट if the woman in it is literate. पहा माझं काय म्हणणं आहे, थोडं बहुत इंग्रजीचं नॉलेज पण पाहिजे का बा याच्या या वाक्यामध्ये पाहिजे. एवढं काय हार्ड अँड फास्ट नाही आहे. एवढं जर हार्ड
अँड फास्ट नाही. काय सांगून राहिलो बा का बा यामध्ये पैसाले वुमन बिकम्स लिटरेट इफ दी वुमन इन इट इज लिटरेट. काय बा इथं इफ आला म्हणजे इफचं हे वाक्य आहे म्हणजे हे देनचं वाक्य झालं पाहिजे. हा इंग्रजीचं नॉलेज सांगते. इथून इफ चालला तर जिथं इफ असेल त्याच्या पुढचं वाक्य पी साठी घ्यायचं, जिथं देन असेल त्याच्या पुढचं वाक्य क्यू साठी घ्यायचं. ठीक आहे. नुसता इफ दाखवला तरी लाईट लावून टाकायचा का इफच्या पुढचं वाक्याले पी घ्यायचं, उरलेल्या वाक्याले देन असो की नसो तो इफ देनचंच वाक्य असते त्याला क्यू न दाखवायचं. चलो बोलो. तर बा लक्षात ठेवायचं हो. तर बा मी सुरुवात करत आहोत सोल्युशन कसं लिहायचं आहे बा. तर इथं लिहायचं आहे लेट पी असं. इफच्या पुढचं वाक्य दी वुमन आहे ना. इन इट म्हणताय. इट म्हणजे फॅमिली होते. फॅमिली होते बा. तर लक्षात ठेवायचं कसं लिहायचं. इट नाही वापरायचं त्याच्याऐवजी फॅमिली. इट मीन्स फॅमिलीज आहे. इंग्रजीचं नॉलेज ठेवा. दी वुमन लक्षात ठेवा. वुमन इन दी आहे ना. दी वुमन इन दी. इटच्या ऐवजी शब्द आपला राहील फॅमिली कारण इट हा फॅमिली साठी वापरला गेला. इज लिटरेट असं क्यू लिहायचं आहे. ए फॅमिली बिकम्स लिटरेट. ए फॅमिली बिकम लिटरेट. हे झालं तुमचं पी आणि क्यू. सिंबॉलिक फॉर्म कसा लिहायचा हो. सिंबॉलिक फॉर्म तर बाह्य कस राहते. हा पी आहे तर इथं लिहायचं पी इम्प्लाइज क्यू. आता आपल्याला पहिल्या नंबरवर पाहिजे कॉन्व्हर्स. तर कॉन्व्हर्सचं म्हणणं काय आहे तर बास मागच्याले समोर करा आणि समोरच्याले माग करा म्हणजे क्यू इम्प्लाइज पी. याले पाहत स्टेटमेंट लिहून टाकायचं झालं ही कॉन्व्हर्स आहे ना. तर क्यू पहिले येईल आहे ना. तर काय कसं लिहायचं. इफ ए फॅमिली बिकम्स समजते लिटरेट पहिले क्यू पाहिजे. इफ ए फॅमिली बिकम लिटरेट देन ठीक आहे. पी आहे आता. देन दी वुमन इन दी फॅमिली इज लिटरेट. देन दी वुमन इन दी फॅमिली इज लिटरेट. हे झालं तुमचं कॉन्व्हर्स. इनवर्स पाहिजे तर इनवर्सचं म्हणणं आहे काय म्हणणं आहे बा. हा सिंबॉलिक फॉर्म आहे. तर निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. तर बा इथं नाव टाकायचं इनवर्स. ठीक आहे. इथं दोन टिंब निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. बस पी ले निगेशन करायचं क्यू ला निगेशन करायचं. तर मग पी काय आहे तर ह्या आहे. तर याचं निगेशन काय होणार आहे. इफ दी वुमन इन दी फॅमिली इज नॉट लिटरेट देन ए फॅमिली डज नॉट बिकम लिटरेट. चलो बोलो. एवढं आपल्या डोक्यामध्ये आलं पाहिजे. देन दी फॅमिली डज नॉट बिकम लिटरेट. याले पाच तयार करायचं आहे. तर पा इथं पी आहे तर कसं लिहायचं निगेशन पी. दी वुमन इफ दी वुमन असं इन दी फॅमिली इज नॉट लिटरेट असं. इज नॉट लिटरेट. ठीक आहे. देन इम्प्लाइज साठी इफ देन वापरला निगेशन क्यू. तर क्यू काय आहे फॅमिली बिकम्स लिटरेट. तर याचं निगेशन पाहिजे. देन दी फॅमिली डज नॉट
बिकम लिटरेट. हे झालं तुमचं इनव्हर्स. लक्षात ठेवा, हा कॉन्व्हर्स आहे, हा इनव्हर्स आहे. हा कॉन्व्हर्स अंडरलाईन करायची परीक्षेत, हा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह आहे. बस एवढं लक्ष. आता याचा तिसरा राहिला, तो कोणता आहे बा? कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. तो इथं लिहून राहिला. थोडस 1 मिनिटासाठी पहा, म्हणजे एक वाक्य पूर्ण होऊन जाते. ठीक आहे, काही कठीण नाहीये, सोपं साधा आहे. भर होऊन जाते, प्रश्न मोकळा तयार झाला. काय आहे बात लक्षात ठेवा. तिसरा आहे कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. तिसरा याने तर वाचायला लागत नाही. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय सांगते बा? आता इनव्हर्स तो उलट काळाचा आहे. समोरचा माग लिहायचा आहे, मागचा समोर लिहायचा आहे. म्हणजे निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी असं आहे. बस याच वाक्याने इफ दी वुमन इन दी फॅमिली इज नॉट लिटरेट, हा माग जाईल, देनचा पुढचं वाक्य समोर येईल. बाकी काहीच नाही. इफ दी याने पाहून कॉपी करायची आहे. इफ दी family does not become literate, if the family does not become literate, then मागचं वाक्य समोर घेतलं, समोरचं वाक्य माग घेणार आहे. then the woman in the family is not literate. नुसती कॉपी करायची आहे हो. काय आहे? या झाला तुमचा लक्षात ठेवायचं दुसरं स्टेटमेंट. तिसरं स्टेटमेंट पाहून घ्या, म्हणजे बरोबर होऊन जाते. इफ सरफेस एरिया डिक्रीजेस. तिसरं स्टेटमेंट आहे, इफ सरफेस एरिया डिक्रीजेस, then pressure increases. असा आहे पहा. ठीक आहे, काहीच दम नाही लावायचा. पहिले तर आपल्याला एकच गोष्ट आहे का, याचं सोल्युशन लिहिताना फक्त पी लेट म्हणून पी लिहायचं. इफच्या नंतरचं वाक्य म्हणजे पी. सरफेस एरिया डिक्रीजेस, इथं लिहायचं सरफेस एरिया डिक्रीजेस असं. क्यू लिहायचा, देन सोडून लिहायचं प्रेशर इन्क्रीजेस. हे झालं प्रेशर इन्क्रीजेस असं. जमलं? तर मग आता एवढं जर झालं असेल तर सिम्बॉलिक फॉर्म लिहून टाकायचा. सिम्बॉलिक फॉर्म 2 टिंब द्यायचं, पी इम्प्लाइज क्यू. एवढं जर झालं असेल तर पहिला याचं पाहिजे आपल्याला कॉन्व्हर्स. तर कॉन्व्हर्सचं सूत्र लिहायचं, क्यू इम्प्लाइज पी, म्हणजे समोरचं वाक्य मागन, मागचं वाक्य समोर. बस झालं बा. तर पहिला स्टेटमेंट राहील, इफ दी प्रेशर increases, then surface area decreases. या झाला तुमचा पहिला. चलो बोलो, समजते का? कॉन्व्हर्स झाला, आता पाहिजे इनव्हर्स.
इनव्हर्सचं म्हणणं काय आहे बा, तर पहिल्याचा निगेशन दुसऱ्याचा निगेशन असा. तर बा पी काय आहे बा, हा पी आहे. तर हेच आपल्याला करायचं आहे. कसं लिहिणार आहे, इफ सरफेस एरिया, इफ निगेशन पाहिजे हा, इफ सरफेस एरिया does not decrease डिक्रीजेस होणार नाही. डज नॉट लावलं, थोडं इंग्रजीचं नॉलेज पाहिजे. देन निगेशन क्यू प्रेशर डज नॉट इंक्रीज. देन प्रेशर डज नॉट इंक्रीज. हे झालं तुमचं इनव्हर्स. ठीक आहे. याच्यानंतरच लक्षात ठेवा, एक राहिलं कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. तर बा इथं लिहून टाकतो म्हणजे त्रास कमी होऊन जाते, फार लवकरच होऊन जाते, काहीच नाही, 1 मिनिटाचं काम आहे. तिसरा पॉइंट आहे, लक्षात ठेवा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. आता कॉन्ट्रा पॉझिटिव्ह म्हणजे का राजीव, पाठही झालं पाहिजे, आतापर्यंत पाठ झालं पाहिजे. कॉन्ट्रा पॉझिटिव्हचा अर्थ काय होते, तर इनव्हर्सचं उलट करायचा, समोरचा मागं लिहायचा, मागचा समोर लिहायचा. निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी असं. तर काहीच नाही बा. देनचं नंतरचं वाक्य पुढे येईल, इफच्या नंतरचं वाक्य मागं जाईल. कसं लिहायचं आहे, इफ आहे ना, चोऱ्यास करायचे आहे ना, तिथं पाहायचा आणि इकडं मांडायचा. इफ द प्रेशर does not increase, then surface area does not decrease. Surface area does not decrease. ह्या झाला तुमचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. ठीक आहे. अजून एक स्टेटमेंट राहिलंच, ते सांगून देऊन राहिलो. चौथं स्टेटमेंट आहे, इफ व्होल्टेज इन्क्रीजेस. सेम आहे बिलकुल. इफ व्होल्टेज increases, then current decreases. झालं. पहिले तर काय करायचं बा, तर इथं सोल्युशन, इथं लिहायचं लेट पी 2 टिंब. इफ सोडून द्यायचं, त्याचा पुढचं स्टेटमेंट जो असेल तो पी राहील, देनच्या पुढचं स्टेटमेंट क्यू राहील. प्रत्येक वेळेस प्रत्येक वाक्यात समजावत हाव का बा, व्होल्टेज इन्क्रीजेस असं. क्यू काय राहील रे बा, करंट डिक्रीजेस असं. याचं सिंबॉलिक फॉर्म एकच राहील, P implies Q. कारण कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह इफ देनच्याच वाक्याला लागतो. तर मग आता आपल्याला नंबर 1 पाहिजे कॉन्व्हर्स. तर कॉन्व्हर्स काय होते हो, मागचा समोर करायचा, समोरचा मागा, म्हणजे Q implies P. बस झालं. Q इथं आहे, तर याची इंग्रजीत लिहायचं आहे, इफ करंट डिक्रीजेस, then P काय आहे, व्होल्टेज इन्क्रीजेस. या झाला तुमचा कॉन्व्हर्स. थोडी जागा कमी आहे म्हणून याने मिटवतो, लक्षात घ्या.
जमलं? पा कॉन्व्हर्स झाला. आता इनवर्स बद्दल. तर इनवर्सचं म्हणणं काय आहे बा? का बा हा सिंबॉलिक फॉर्म आहे, याचा निगेशन, याचा निगेशन. म्हणजे कसं लिहायचं? निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. काहीच नाही हो, पी ले पाहायचं आणि त्याचं निगेशन करायचं, नंतर क्यूचं करायचं. काय पी? व्होल्टेज इन्क्रीजेस. तर इथं लिहायचं इफ व्होल्टेज increases आहे. व्होल्टेज does not increase, then negation Q, current decreases, then current does not decrease. बोला, जमलं? इनवर्स. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह तो चोऱ्यास करायचा आहेस का? कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय करायचं हो बा? तर ह्या वाला आहे ना, समोरचा मागण, मागचा समोर. निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. जमलं? बस निगेशन क्यू ह्या आहे. तर इथं लिहायचं हो इफ करंट डज नॉट decrease, then voltage does not increase. झालं बा? सांगा समजलं का नाही? तर बा माझं म्हणणं आहे कठीण काहीच नाही. मात्र भाऊ, जे काही तुम्ही माझे विद्यार्थी, या विद्यार्थी मित्रांनो आहे ना, ते विद्यार्थिनी असो का विद्यार्थी असो, खूप अभ्यास करा. मजाक नाही, तुमचा खूप लॉस झालाय. पर्सेंटेज न खूप बॅक येसाल जर दिवस रात्र एक नाही केली तर. भल्ला मोठा पसार आहे सध्या. तर झलक आहे ना. मोठाले व्हिडिओ पाहा लागतील तुम्हाला. धड दिवसभर अभ्यास करा. जेवढं शिकलं ना तेवढं माझ्या सोबत तयार करा, तर तुम्ही टिकले, नाही तर तुम्ही फिटले. लक्षात ठेवा. म्हणून मेहरबानी करून 12वी सायन्सचं आयुष्याचं आहे ना, करिअरचा टर्निंग पॉइंट आहे, याले टाळू नका. माझा व्हिडिओ आवडला असेल तर रोज सांगतो, आजही सांगत आहोत. त्या कॅसेटनं मी बोर झालो, तुम्ही बोर झाले. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांना सांगा. विद्यार्थिनी असेल तर आपल्या मैत्रिणीला सांगा. आणि आवर्जून आठवणीनं घंटी वाजवा. नमस्कार.